शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. मी आत्ता जळगाव खानदेशमध्ये शिरपूर तालुक्यात आमच्या पूर्ण पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने जो विकसित केलेला ऊसाचा प्लॉट आहे त्या प्लॉटवर आहे. ही 86-032 व्हरायटी आहे. 2 ओळीतलं अंतर आपण 5 फूट घेतलं आहे आणि 2 रोपातलं अंतर हे 1.5 फूट घेतलेलं आहे. हा प्लॉट 17 जानेवारीची लागवड आहे आणि 18 जानेवारीला प्रचंड गारपीट झाली. ह्या ऊसाचं रोप अजिबात शिल्लक नव्हतं, फक्त खालचं रूट झोन त्या ठिकाणी उभा होता. परंतु बॅलन्स फर्टिगेशन, NPK कॉन्सूची ताकद याच्यामुळे आज बरोबर 50 दिवसाचा हा प्लॉट आहे. पूर्णपणे गेलेला प्लॉट, काहीही दिसत नव्हतं. त्याची आजची परिस्थिती अशी आहे की साधारणतः 1 2 3 4 5 6 फुटवे या ठिकाणी आहेत आणि अतिशय जोमदार फुटवे आहेत. आजचा व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण यापुढे आज 9 मार्च तारीख आहे, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आणि भरपूर फुटवे येण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी सिलिकाची फार गरज आहे. इथून पुढे तुमच्याकडे केळी असेल, पपई असेल, ऊस असेल, उन्हाळ्यात जेवढी पिकं असतील उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, सिलिसिफिकेशन होण्यासाठी सिलिकाची प्रचंड गरज आहे. जमिनीमध्ये भरपूर सिलिका असतो, परंतु तो अनअवेलेबल फॉर्ममध्ये असतो. मी आत्ता जी फवारणी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा हा पिकाचं उन्हापासून संरक्षण, त्यानंतर फुटव्यांची वाढ होणे, रस शोषक किडीचं नियंत्रण, खोड किडीचं नियंत्रण आणि पानाची रुंदी वाढणे, एवढी कामं त्यातनं होणार आहे. 15 लिटरसाठी हे प्रमाण असेल. एकरी साधारणतः 5 ते 6 पंप जायला पाहिजे. 15 लिटर पंपामध्ये 1261 100 ग्राम अलिका घ्यायचं आहे, 10 ते 12 मिली. सुपरजीप नावाचं एक औषध आहे पाटील बायोटेकचं, ते घ्यायचं फक्त 2 मिली. ऑक्सिजन 50 मिली आणि सगळ्यात मेन औषध अपसिल OSA ऑर्थोसॅलिसिक ॲसिड हा त्याचा कंटेंट आहे, 30 ते 40 मिली. हे प्रमाण घेऊन शक्यतोवर 12 वाजेच्या आत किंवा 3 वाजेनंतर जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये ऊसामध्ये आमूलाग्र बदल बघायला मिळतील. तुमच्याकडे जर ड्रीप असेल तर ह्या परिस्थितीमध्ये एकरी साधारणतः 3 किलो 1261 आणि 1 किलो ह्युमॉल गोल्ड हे जर ड्रिपने सोडलं तर फुटव्यांची संख्या, जोमदार फुटव्यांची संख्या वाढीस मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.